मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्मानां जैनम जयतु शासनम वंदे शांति सागरम वंदे सन्मति सागरम। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज के, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज के, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभु सागर जी मुनि महाराज की, पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्मसागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। मराठी साहित्यकारांनी एका ठिकाणी फार सुंदर काही पंक्ती सांगितल्या। विचित्र जगती कर्म असे मन चिंतिते होत नसे। आवाज यायला लागला सर्वांना पाठीमागं? विचित्र जगती कर्म असे मन चिंतिते होत नसे। आपण मनामध्ये फार काही गोष्टी योजतो, बऱ्याच गोष्टींची कल्पना करतो, अनेक आशा आकांक्षा अपेक्षा आपल्या मनामध्ये बाळगतो, परंतु प्रत्येक वेळी आपल्या मनातल्या त्या गोष्टी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतीलच असं नाहीये। बऱ्याच वेळेला होत नाहीत। क्वचित प्रसंगी आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार काही गोष्टी घडत असतात, पण बहुतांशी आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार काही गोष्टी बऱ्याच गोष्टी घडत नाहीत। याला कारण काय? याला कारण आहे ज्या त्या जीवांनी आपल्या पूर्वोपार्जित कर्माचा जो संचय करून घेतलेला आहे, त्याचा जो उदय आहे, त्या कर्मोदयाला अनुसरूनच आमच्या जीवनामध्ये गोष्टी घडत असतात। विचित्र जगती कर्म असे मन चिंतिते होत नसे। रामचंद्र जरी नामी राजा राज्य सुखाचे भाग्य नसे। ज्यांच्या वडिलांनी त्यांच्या राज्याभिषेकाची दवंडी संपूर्ण अवध नगरीमध्ये अयोध्येमध्ये पेटवली होती, त्यांच्या राज्यामध्ये सगळीकडे घोषणा केली होती की आमचे सुपुत्र युवराज रामचंद्र, युवराज पद्म या अयोध्येचे सम्राट नवीन राजे होतील। ते सगळं सांगायला आता वेळ नाहीये, परंतु अशा रामचंद्रांच्या सारख्या महापुरुषाला, शलाका पुरुषाला, तद्भव मोक्षगामी क्षायिक सम्यक दृष्टी असणाऱ्या त्या जीवाला सुद्धा अशा प्रकारच्या अंतराय कर्माचा उदय निश्चितपणे त्यांना बाधित करतो आहे। आणि 14 वर्षे, किती वर्षे म्हणा की, आपल्याला काय जायला लागत नाही म्हटलं की लगेच। आपल्याला जरा अडचण आली या नन वनवास हेळली हा द्यावर बी एली नंग मरतीदा यांटांकी चुलू चुलू यांतावर न वही कदा नंग एक बेटेदा यांटांकी आपण विवळायला चालू करतो, कणायला चालू करतो। रामचंद्र जरी नामी राजा राज्य सुखाचे भाग्य नसे। वनवासातून वन वन फिरले 14 वर्षे ते हाय कसे। मोठमोठ्या महापुरुषांना या कर्माचा शाप, कर्माचा फळ, कर्माचा दाह सोसावा लागलेला आहे। आपण तर सामान्य माणसं आहोत। आपण अनेक आशा आकांक्षा उराशी बाळगून निरंतर जीवनामध्ये धावत असतो, पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या इच्छेनुसार होत नाहीत। आत्ताच सांगायचं म्हटलं, स्टेजवरती आल्याबरोबर मी विचार केला होता बहुतेक टेकून बसायला मिळते वाटतं।
तिथनं इथं आल्यावरती विचार केला होता टेकून बसायला मिळणार आज, पण इथं आलो तर हे मागं सरलं की एकदम छाटरीशी, आणि मी त्याला टेकायचं राहील तेच येऊन मला टेका लागले सर. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडत नाहीत तर उलटच घडत असतात. पण परिस्थिती कशी असली तरी सुद्धा मनस्थिती जर आपण व्यवस्थित ठेवली तर परिस्थितीवरती मात करता येतं. याचं प्रत्यक्ष ज्वलंत उदाहरण मगाशी महाराजांनी सांगितलं. एका विचारकाने एका ठिकाणी म्हटलं, पैरो में अगर जान है तो मंजिल तुमसे दूर नाही. त्यांच्या पायात आता ताकद नाहीये. रोकडीच्या आहेत त्या काय नाव म्हणलं त्यांचं, समृद्धीताई आलेल्या आहेत. त्यांच्या पायात आता ताकद नाही आहे, कारण घडलेली घटना इतकी अनपेक्षित होती, अकल्पनीय होती की असं काही घडेल आणि माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचा कोणता प्रसंग येऊन माझं जीवन पराधीन होईल याची कल्पना त्यांनी कधी केली नसेल. आजच वाचायला मिळालं की MPSCची परीक्षा द्यायला निघालेली मुलं चहा प्यायसाठी थांबली होती आणि 4 व्हीलर गाडी धडकून त्यांना फ्रॅक्चर करून गेली. आता त्या ऍडमिट होऊन पडले. साधी 7वी 8वीची परीक्षा द्यायला झाली तर पोरं आता फास लावून घ्यायला लागल्यात. जरा पर्सेंटेज कमी झाले तर महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा MPSC UPSC या दोन्ही स्तरावरच्या परीक्षा द्यायला निघालेल्यांनी रात्र डोळे फुटूपर्यंत अभ्यास केले होते. ते आता दवाखान्यात पडलेले आहेत. त्यांची तयारी नव्हती म्हणून त्यांनी ही नाटकं केली अशातला भाग नाहीये. त्यांनी कल्पना सुद्धा केली नसेल की रस्त्यावरती असा काहीतरी प्रसंग आमच्या जीवनामध्ये येईल. पण असे कोणतेही आलेले प्रसंग जे आहेत त्या परिस्थितीमध्ये मनस्थिती ज्याची मजबूत आहे तो कधीही डगमगत, तसेच आपले वीराचार्य. आणि म्हणून वीराचार्यांच्या सारख्या विभूती शतकानुशतके गेल्यानंतर केव्हा तरी होत असतात. पण त्यांच्यासारखी मोठी माणसं जरी नाही झाली तर कोणी ना कोणी प्रेरक व्यक्तिमत्व समाजामध्ये नेहमी असतात. त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायचं कौशल्य आपण सर्वांनी आत्मसात करूया. म्हणून त्या विचारकांनी सांगितलं की पैरो में अगर जान है तो मंजिल तुमसे दूर नाही आहे. त्यांच्या पायात आता ताकद नाहीये, ते चालू शकत नाही. चालू शकत असते तर त्यांच्या आईंना व्हीलचेअर ढकलत त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत त्यांना नेण्याची पाळी आली नसते. आणि पाळी आलेली आहे माझ्यावरती आणि म्हणून ओझं म्हणून मी ते सहन करते असं त्या माऊलीनं त्या आईनं कधीच भाव केले निश्चितच नसतील. परंतु आईनं केलेली सेवा आणि मुलीनं केलेले प्रयत्न आज आपल्या समोर एक प्रेरणेचा दीपस्तंभ म्हणून उपस्थित आहे. म्हणून नीतिकाराने सांगितलं, पैरो में अगर जान नहीं तो मंजिल तुमसे दूर, पैरो में अगर जान है तो मंजिल तुमसे दूर नहीं, पंखों में अगर उडान है तो आसमान तुमसे दूर नहीं. एखादा पक्षी आहे, घायाळ झालेला आहे, जखमी झालेला आहे, तहानीनं भुकेनं आकुळ व्याकुळ झालेला आहे, पण त्याच्या पंखामध्ये शक्ती असेल, मनामध्ये जिद्द असेल तर आलेल्या ढगांचं आवरण भेदून तो आकाशामध्ये उडान भरू शकतो. पंखों पैरों में अगर जान है तो मंजिल तुमसे दूर नहीं, पंखों में अगर जान है तो आसमान तुमसे दूर नहीं. मंदिर के शिखर पर लहराती ध्वजा ने गीत गाया कि भक्ति में अगर जान है तो भगवान तुमसे दूर नहीं, भक्ति में अगर जान तो भगवान तुमसे दूर नाही. भगवान सुद्धा भेटू शकतात. भेटायला घराकडे येतील असं काही समजायचं कारण नाहीये. भगवान भेटतील याचा अर्थ त्या भगवंताची शरण प्राप्त होईल, त्या भगवंताने सांगितलेला पंथ पथ मार्ग प्राप्त होईल आणि त्या मार्गावरती चाललेला प्रत्येक पथिक आपल्या साध्याला सिद्ध करू शकेल अशी शक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक जीवामध्ये आहे. पण आपल्या शक्तीचा बोध होणं ही सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे. शक्तीची ओळख झाल्यानंतर आपण काय करू शकतो, कुठं पोहोचू शकतो, त्यामध्ये आमची असणारी जी क्षमता आहे ही क्षमता कळल्यानंतर तो प्रत्येक व्यक्ती क्षमतेचा सदुपयोग करून आपल्या साध्याला सिद्ध निश्चितपणे करू शकतो. पण मी कोण आहे आणि मी काय करू शकतो हे प्रथम दृष्ट्या कळणं फार दुर्लभ आहे, फार अवघड आहे, सर्वात दुर्लभ आहे ते. आणि ते कळल्यानंतर पुढचं साध्य जे आहे ते त्याच्या इतकं अवघड निश्चितच नाहीये. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे की ज्यांनी भरकटलेल्या माणुसकीला खरोखरच माणूसपण मिळवून दिलं, ज्यांच्या जीवनामध्ये आलेल्या अनेक प्रतिकूल प्रसंगांशी त्यांनी संयमानं, सहजपणे, शांतपणे, विवेकानं, दूरदर्शितेनं, सामाजिक हिताचा, स्वपर कल्याणाचा भाव ठेवून त्या परिस्थितीला सामोरे गेले. आणि त्या परिस्थितीला सामोरे जात असताना माझं अहित तर होणार नाहीच, पण इतरांचं कोणत्याही प्रकारचं अहित होणार नाही याच्यासाठी ते सदैव जागृत राहिले. गणेशवाडीची लोक जातील त्या ठिकाणी सांगतात की वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे मौन आहे काय? महाराज ते आता सध्या बोलायला तुमच्याकडे दिले. गणेशवाडीची मुलं असू देत, सेवादलवाले असू देत, मोठे असू देत, लहान असू देत, महिला असू देत, पुरुष असू देत, जातील त्या ठिकाणी अभिमानानं सांगतात की वीराचार्य आमच्या गावचे,
सांगितलं पाहिजे, निश्चितपणे सांगितलं पाहिजे. गावचा वसा वारसा इतिहास आणि ह्या गावामध्ये होऊन गेलेल्या महान लोकांचं गुणगान गौरव गाथा सर्वत्र सांगितली पाहिजे. पण ते सांगत असताना आपण त्यांचे अनुयायी आहोत आणि आपलंही त्यांच्या पश्चात काहीतरी कर्तव्य आहे. आपल्या शक्तीनुसार का होईना त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करूया. याच्यासाठी आपण सदैव जागरूक असलो पाहिजे. तुम्ही म्हणत नाहीये मी, किंवा मी पण म्हणत नाहीये, आपण शब्द सर्व समावेशी आहे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे इलनेस. कोणता शब्द आहे? इलनेस. इलनेस शब्दाचा अर्थ आहे सामाजिक कलह, खदखद. काय अर्थ आहे म्हणा की? सांगा म्हणत नाही, मी जे सांगायला लागलो ते म्हणा तरी. इंग्रजीतला जो शब्द आहे इलनेस, त्याचा अर्थ आहे सामूहिक कलह, खदखद, एक प्रकारचा उद्रेक, उद्वेग येण्यासारखी जी परिस्थिती आहे त्याला म्हणायचं इलनेस. आणि इलनेस शब्दाचं स्पेलिंग आहे ILLNESS, इलनेस. आणि त्या इलनेसच्या स्पेलिंगचा प्रारंभ होत असताना सुरुवातीला शब्द आलेला, अक्षर आलेला आहे आय म्हणजे मी. आणि मी म्हणजे अहंकाराचं द्योतक आहे, अहंकाराचं प्रतिनिधित्व करणारा तो शब्द मी. मराठी साहित्यकारांनी एका ठिकाणी म्हटलं, पक्व फळापरी सहजपणाने मी पण ज्यांचे गळले हो. झाडाला फळं लागतात की? कंटाळा आलाय काय? गोष्ट सांगू राजा राणीची. पक्व फळापरी, पिकलेलं फळ झाडावरतीच पिकलेलं. बऱ्याच वेळेला आपण माणसांच्या बद्दल पण म्हणतोय की तो साधा नाही माणूस, झाडावर पिकलेला आहे तो, आहे की नाही? पिकलेलं फळ ज्या प्रकारे झाडावरती पूर्ण पक्व झाल्यानंतर हवेचा एक छोटासा झोका जरी आला किंवा नसला तरी सुद्धा त्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते स्वतः गळून पडतं. त्या पिकलेल्या पक्व फळाप्रमाणे, पक्व फळापरी सहजपणाने, ते सहजपणे पडले ना. आता आंबे पाडायचे आहेत, काहीतरी इलायची चिंचा पाडायच्या आहेत, तर मुलं काय करतात? आकडे लावून पाडायचं, उसाची कांडी फेकून मारायचं, दगड मारायचं. ते सहजपणे पडलेलं नाही, ते खाली पडलं तरी कोणाच्या तरी निमित्तानं पडलेलं आहे. पण पिकलेलं फळ स्वतःहून खाली सहजपणे पडत असतं. त्या पक्व फळाप्रमाणे सहजपणाने, पक्व फळापरी सहजपणाने मी पण ज्यांचे गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जीवनाचा खरा बोध कोणाला होतो? ज्यांचा अहंकार गळून पडलेला आहे, मीपणा सुटलेला आहे, अशाच लोकांना आपल्या जीवनाचा बोध होतो. पण इलनेस शब्दाच्या प्रारंभी पहिलं अक्षर आहे आय म्हणजे मी. आणि मी हा अहंकाराचा द्योतक आहे. आणि इंग्रजीमध्ये पर्सनल प्रोनाउन्स मध्ये, व्यक्तिवाचक सर्वनामांमध्ये, फर्स्ट पर्सन सिंग्युलर मध्ये मी हे सर्वनाम येते, बरोबर ना? पण त्याच्या पलीकडे जाऊन फर्स्ट पर्सन प्लुरल मध्ये वी म्हणजे आपण, आम्ही, बरोबर? WE वी. त्या इलनेस मधला आय काढला, मीपणाला दाखवणारा आय काढला, अहंकाराचा प्रतिनिधी असणारा आय जर काढला आणि सर्व समावेशी WE वी ठेवला, तर इलनेसच्या ठिकाणी झाला वेलनेस, म्हणजे चांगुलपणा, प्रसन्नता, आनंद, सर्वसमावेशकता. जिथं आहे तिथं सगळीकडं आनंदी आनंद आहे. पण सर्वसमावेशकता कधी येणार? आयच्या ठिकाणी जेव्हा वी येईल, सर्वांना सामावून घेण्याची उदारता जेव्हा येईल, मग ह्या गोष्टी एकदमच साध्य होत नसतात, हळूहळू होत जातात. पण त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत. वीराचार्य बाबासाहेब कोचनुरे आमच्या सर्वांच्यासाठी आदर्श का झाले? त्यांच्या काळामध्ये सगळे सज्जन पुरुषच त्यांच्या चरणी येऊन नतमस्तक झाले, समर्पित झाले, त्यांचे कार्यकर्ते बनले, त्यांचे अनुयायी बनले असं नाहीये. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांपैकी बहुतांशी लोक व्यसनाधीन होती. त्या बिघडलेल्या लोकांना त्यांनी सुधारण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्या व्यसनी लोकांना निर्व्यसनी बनवून माणुसकीच्या प्रवाहामध्ये आणलं. कारण त्यांनी आय म्हणत बसले नाहीत, वी. येथील त्या सर्वांना समावेश करत गेले. आपल्या गावामधून कृष्णा नदी वाहते. कोणती? संथ वाहते. लय अभ्यास केलाय तुम्ही. संथ वाहते, एकदम संथ वाहते. पण येणाऱ्या प्रत्येक नदीला, मग ती येरळा असू दे, वारणा असू दे, कोयना असू दे, किंवा पंचगंगा असू दे, किंवा कोणतीही नदी असू दे, कृष्णेनं उदार अंतःकरण करून सर्वांना सामावून घेतलं. अवखळ असणारी येरळा, एकदम काठ कात्रत जाणारी वारणा आणि अत्यंत मलिन झालेली पंचगंगा, या कोणालाही तिनं नाकारलेलं
सर्वांना ती सामावून घेत गेली आणि म्हणूनच ती कडेला जाऊन समुद्राला मिसळून समुद्र रूप विशाल झाली. वीराचार्य सुद्धा त्या कृष्णेप्रमाणे होते. येथील त्या सज्जन दुर्जन व्यसनी निर्व्यसनी सर्वांना आपल्यामध्ये जागा देत गेले. म्हणून आज त्यांना जाऊन वर्षानुवर्षे झाली, दशकानुदशके झाली, तरी सुद्धा गृहस्थजनच नव्हे, साधू संत सुद्धा त्यांच्या महान कार्याप्रती अत्यंत कृतज्ञ आहेत. त्यांच्या महान उपकारांप्रती साधू संत सुद्धा नम्रतेने त्यांचं स्मरण करत आहेत, कारण त्यांची वृत्ती सर्वसमावेशक होती ना. आपण त्यांचे अनुयायी आहोत. आपण प्रयत्न करूया. प्रयत्न करत असताना बऱ्याच वेळेला अपयश येईल, कारण सुरुवातीलाच आपण विचार केलेला आहे की आपल्या मर्जीनुसार या जगामध्ये बऱ्याच गोष्टी घडत नाही. क्वचित प्रसंगीच आपण ज्या गोष्टी कल्पना करतो, ज्या गोष्टींची आकांक्षा बाळगतो, क्वचित प्रसंगीच त्या गोष्टी आपल्या मनानुसार, आपल्या इच्छेनुसार, आपल्या कल्पनेनुसार घडत असतात. पण बहुतांशी आपल्या मर्जीनुसार गोष्टी होत नाही. पण तरी देखील आपण आपल्या जीवनामध्ये वीराचार्यांचं अनुयायित्व स्वीकारून त्यांच्यासारखी उदारता, त्यांच्यासारखी महानता आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. आणि जैनच नव्हे, फक्त अजैनच नव्हे, मनुष्यच नव्हे, तर विश्वातल्या प्रत्येक प्राणीमात्राबद्दल संवेदनशीलतेचा पाठ, संवेदनशीलतेचा धडा हा जैन धर्म, हे जैन तत्वज्ञान आपल्याला शिकवतं. प्रत्येकाच्या हितासंबंधीची काळजी घ्यायला महावीर स्वामींनी आणि त्यांच्या पूर्ववर्ती समस्त तीर्थंकरांनी आपल्याला प्रेरित केलेलं आहे. भगवान महावीरांनी सांगितलं, जगा आणि जगवा. बरोबर? मौन आहे, मान अवघडायला नको मंत्र हलवा. काय सांगितलं त्याने? जगा आणि जगू द्या. जगा आणि जगवा म्हटलेलं नाहीये त्याने. जगा आणि दुसऱ्या कुणालाही जगवण्यासंबंधी तुम्ही धडपड करायची काहीही गरज नाही. जो तो जीव आपापल्या पुण्य पापाला अनुसरून स्वतः जगेल, मरेल, त्याच्या जगण्यामध्ये फक्त बाधक होऊ नका. काय सांगितलेलं आहे? जगू द्या. जो तो स्वतः जगेल, फक्त त्याच्या जगवायला, त्याला जगायला काही मदत नाही करता आली, काही अडचण नाही, ग बसा. पण तो स्वतः जगत असताना त्याच्या जगण्यामध्ये तुम्ही व्यवधान निर्माण करू नका, त्याच्या जगण्यात अडथळा बनवू नका. ही पावन प्रेरणा, ही विश्व कल्याणाची संवेदना महावीर स्वामी आणि त्यांच्या पूर्ववर्ती समस्त तीर्थंकरांनी आणि त्यांच्या उत्तरवर्ती समस्त आचार्यादी महान उपदेशकांनी आपल्याला दिलेली आहे. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे ज्यावेळेला बोर्डिंगला राहायचे, सांगलीच्या बोर्डिंगमध्ये ज्यावेळेला त्यांचं वास्तव्य होतं, पूज्य श्री निर्यापक श्रमण धर्मसागरजी महाराज नेहमी त्याबद्दल सांगत असतात. बोर्डिंगवरती वीराचार्य जे वेळेला राहायचे, त्यावेळेला बोर्डिंग मधल्या मुलांना सकाळी उठवायला गेले तर मुलं झोपलेली असताना तोंडावर पाणी मार, कुठंतरी डिवचून उठव, असं कधीही ते करत. वेळेत त्यांना उठवायचं असेल तर प्रेमानं जाऊन त्यांच्या पायाजवळ बसायचे आणि तिथं बसून त्या मुलांचे पाय दाबायला चालू करायचे. काय करणार ते? उठ की रे, तुला अक्कल आहे का नाही, तुला कळतंय का नाही, माझ्यासारखा माणूस किती सांगायचं तुला, मला सवड नाही आणि तुझ्याच मागं लागत बसू काय, असं अजिबात त्या मुलाचं पाय दाबायला चालू करणार. आणि सर आपले पाय दाबाले, कारण त्यांच्याशिवाय दुसरं कोण, प्रत्येक जण बाजीराव तिथं, कारण कॉलेज शिकायला आलेत ना. मग कॉलेज शिकणारी सगळीच बाजीराव स्वतःला समजतात असं नाहीये, परंतु दुसरा कोणी असं करणार नाही. हे केले तर सरच करणार, त्यांना सगळेजण सर म्हणायचे आणि हे सरच करणार. त्यामुळे सरच हे करतात हे लक्षात आल्याबरोबर मुलं काहीही न सांगता उठायचे, आपल्या कामाला लागायचे, पुढच्या तयारीला लागायचे. बरेच दिवस त्या बोर्डिंग मधली शौचालय कोण स्वच्छ करताय लोकांना कळत नव्हतं. एके दिवशी पहाटेच्या वेळेला एक मुलगा आपल्या शरीर शुद्धीसाठी गेलेला असताना, आपल्या आवश्यक क्रियेसाठी गेलेला असताना त्याला पाहायला मिळालं की पहाटे मध्यरात्री उठून वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्वतःच्या हाताने खराटा घेऊन, पाणी घेऊन त्या बोर्डिंग मधली शौचालय स्वतः स्वच्छ करत आहेत. मोठी माणसं उगाच मोठी होत, त्यांच्यासाठी करण्यायोग्य कोणतंही काम लहान असत नाही आणि ते सगळं काम, लहानातलं लहान काम ते कर्तव्य म्हणून समजतात. म्हणून लहानातला लहान माणूस सुद्धा मोठ्यातला मोठा माणूस बनतो. हे वीराचार्याने आजच्या पिढीला, या युगानुयुगे चालणाऱ्या संस्कृतीला दाखवून दिलेलं. म्हणून आपण त्यांचे अनुयायी आहोत. कोणतंही काम त्यांच्यासाठी जे करण्यायोग्य आहे, जे मानवीय मर्यादेमध्ये येणार आहे, असं कोणतंही कार्य त्यांच्यासाठी त्याज्य नव्हतं. धर्मसागरजी महाराज सांगतात की जेव्हा कोणत्याही पूजेला ते स्वयंसेवकांच्या वरती संयोजक म्हणून जायचे, त्यावेळेला स्वतः सोबत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्यापेक्षा पलीकडे जाऊन ते काळजी घ्यायचे. स्वतः व्रते असल्यामुळे त्यांना कुठेही सार्वजनिक ठिकाणी भोजन चालत नव्हतं, पण मुलांची कुठेही ती हेळसांड होऊ देत. पहिला मुलांची काळजी.
पण हे करत असताना त्यांच्याबरोबर गेलेली 5-50 जी मुलं आहेत, ऐकायला लागला सगळे ट्रस्टी आहेत का इथं? ट्रस्टी असू देत, कोणी असू देत, सर्वांच्यासाठी मी इथंपर्यंत म्हणतो की त्यागी व्रतींच्या साठी सुद्धा त्यांचं जीवन प्रेरणास्पद आहे. तर जेव्हा ते 5-50 मुलं किंवा त्या कार्यक्रमाला आवश्यक असणारी संख्या घेऊन मुलांना जायची त्या ठिकाणी, तिथं गेल्यानंतर मुलं विचारायची त्यांना, सर आम्ही काय काम करू? स्वतः ते मुलांना काम सांगत नव्हते, ते कर रे हे कर रे म्हणून. पण ज्यावेळेला मुलं विचारायची, आता समडोळीच्या शाखेची मुलं गेलेली आहेत, डिग्रजच्या शाखेची गेलेली आहेत, इकडे नांदरेची गेलेली आहेत, ज्या त्या गावातली मुलं 5-10 जशा जशा संख्येने गेलेली आहेत, त्यांची योग्यता काय, ते काय करू शकतात, त्यांची शक्ती काय, त्यांची बौद्धिक क्षमता काय, याचा त्यांना अंदाज असणार. आणि मुलं जेव्हा विचारायची की सर आम्ही काय करू, त्यावेळेला त्यांच्या शक्ती आणि क्षमतेला अनुसरून ते सांगायचे, हा तुम्ही नांद्रेवाले मंडप विभाग सांभाळा, तुम्ही समडोळीवाले भोजन विभाग घ्या, तुम्ही दुधगाववाले अमुक काम करा, तुम्ही अमुक काम करा. विचारल्यानंतर आणि स्वतःकडे मात्र कोणचं काम, स्टेजवर बसायचं, पाहुण्यांचा सत्कार करायचा, फोटोमध्ये यायचं, हे काम करायचे. वीराचार्य सगळ्यांना विचारल्यानंतर त्यांच्या त्यांच्या शक्ती आणि क्षमतेनुसार काम सोपवायचे आणि स्वतःकडे एकच काम. आलेले जे अतिथी असतील कार्यक्रमासाठी किंवा जे श्रावक श्राविका असतील, त्यांच्या चपला रॅकमध्ये लावायचं आणि त्या क्षेत्रातल्या परिसरातले सगळे संडास शौचालय स्वतः खराटा घेऊन धुवून काढायची आणि त्या परिसरामध्ये कुठं चप्पल कापड चोपड कुठला कागदाचा बोळा काय घाण पडले असेल, स्वतः ते स्वच्छ करायचं. हा एकच विभाग त्यांच्याकडे. कोणता? म्हणून एवढे निस्वार्थी होते म्हणून. आणि त्याचबरोबर जेव्हा ते खराटा घेऊन स्वच्छता करायला लागायचे, पोरं पळत जाऊन त्यांच्या हातातला खराटा घ्यायला बघायची, त्यावेळेला धर्मसागर महाराज सांगतात की तेव्हा वीराचार्य म्हणायचे, हा तुम्हाला हे काम करायचंच आहे काय? तिथं अनेक खराटा पडल्यावर तो घ्या आणि तुम्ही करा, माझ्या हातातला घेऊ नका, माझं काम मी करतोय, तुम्हाला करायचंय तर तिथं साळूता खराटा पडलेला आहे, तो घ्या आणि तुम्ही स्वच्छ करा. पण मी एकटाच करू काय रे? तुम्ही मिरवत फिरायला लागलाय, स्टेजवर बसायला लागलाय, जेवायच्या मंडपामध्ये चमचमीत खाना लागलाय आणि मी एकटाच करू काय? अजिबात नाही. मोठी माणसं उगच मोठी होत. उद्या स्मारकासंबंधी ज्या वीराचार्यांचं स्मारक या ठिकाणी आपण करायला निघालेलो आहोत, त्या स्मारकासंबंधी पाया खुदाई, पाया भरणी वगैरे सगळे काम होणार आणि भविष्यामध्ये त्याचं निर्माण कार्य होणार आहे. पण फक्त स्मारक उभारून वीराचार्य आमच्यामध्ये दिसणार. मराठीमध्ये एक महाराष्ट्रात एक मोठे कवी होऊन गेले, चंद्रशेखर गोखले. त्यांनी एक चारोळी लिहिली या स्मारकासंदर्भात. म्हणजे उद्या इथं होणाऱ्या स्मारकासंदर्भात नाही, जनरली जिथं जिथं स्मारकं बनतात ज्या कोणी मोठ्या माणसांची, त्यांच्या स्मारकांबद्दल त्यांनी एक सुंदर चारोळी लिहिली. ते म्हणतात, स्मारक उभारून खरंच स्फूर्ती मिळते का? ऐकायला लागलं? कळा लागले? स्मारक उभारून खरीच स्फूर्ती मिळते का? ती सवयीची झाल्यावर तिकडं नजर तरी वळते का? काय प्रश्न विचारला त्याने. स्मारक उभारून खरंच स्फूर्ती मिळते का? ती सवयीची झाल्यावर तिकडं नजर तरी वळते का? स्मारक उभा केलं, मग त्या स्मारकामध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी, मग त्यांचे ग्रंथालय, त्यांच्या काळातल्या काही जुन्या वस्तू उपलब्ध होतील त्या वस्तू, त्यांची एखादी पूर्णाकृती अर्धाकृती जी काही प्रतिमा असेल, ते नियोजनामध्ये जे काय असेल ते सगळं तिथं निर्माण झाल्यानंतर उद्घाटन प्रसंगी, उद्घाटन झाल्यावर एक 4-8 दिवस नव्याचे, म्हणा की जरा जोराने, नव्याचे लय अभ्यास आहे तुमचं खरोखर. आणि एवढे तुम्ही अभ्यास आहे म्हणून आम्ही इकडे जास्त याला बघत नाही का? आम्ही जिकडे अभ्यास कमी त्या गावात जातो. अभ्यास जास्त असलेल्या ठिकाणी काय सांगायचं आणि जायचं. तर ज्यावेळी स्मारकाचं निर्माण होतं, कोणत्याही, आता वीराचार्यांचंच असं नव्हे, कोणत्याही स्मारकाचं निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला 4-8 दिवस, 8-15 दिवस त्याच्याबद्दलचं एक आकर्षण असतं, त्याच्याबद्दलचं एक उत्कंठा असते. पण एकदा ते सवयीचं झाल्यावरती ते काय रोजच आहे, काल बघूनच आलो की असं होतं. वीराचार्य स्मारकामध्ये राहू नयेत, ते आमच्यामध्ये आले पाहिजेत, त्यांचे आचार विचार आपण आत्मसात केले पाहिजेत. असं जेव्हा होईल त्यावेळेला या स्मारकाच्या निर्माणाचं कार्य खऱ्या अर्थानं सार्थक होणार आहे. त्याच्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया, त्याच्यासाठी आपण पावलं उचलूया, त्याच्यासाठी मेहनत घेऊया. बाबासाहेब कोचनोरे, माझं नाव सर्वत्र व्हावं, मला बऱ्याच जणांनी फॉलो करावं, सगळी मुलं युवा पिढी माझ्या पुढं मागं पळावी, असं स्वप्न, असा स्वार्थ त्याने कधीच बाळगला. ते फक्त काम करत गेले. सुरुवातीला काम करायला जेव्हा त्यांनी चालू केलं
त्यावेळेला त्यांच्याशी सोबत असणारे फार कमी लोक होते. हळूहळू त्यांचं काम पाहून मग चांगले चांगले सज्जन लोक देखील, संपन्न लोक देखील आणि शक्तिशाली लोक सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये सहभागी झाले. पण जेव्हा ते निघाले त्यावेळी ते एकटेच असल्यासारखे होते. या व्यसनमुक्तीच्या चळवळीसाठी जेव्हा त्यांनी पावलं उचलली तेव्हा ते एकटे असल्यासारखे होते. पण नंतर त्यांच्या सोबत हजारो लोक जोडले गेले, हजारो युवक जोडले गेले. आमचं दुर्भाग्य की आम्ही त्यांना पाहू शकलो नाही. पण ज्यांनी त्यांना पाहिलं त्यांच्या नेत्राने आज त्यांच्या जीवनाकडे आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेला आमच्या भाग्याचं आम्हाला खंत वाटते की अशा माणसाला भेटायला आम्हाला आमच्या जीवनात कधी गाठ पडली नाही, कधी तसा प्रसंग आला नाही. पण एक माणूस, किती माणूस? एक माणूस ज्या वेळेला एका चांगल्या संकल्पाला धारण करून त्याला साध्य करण्यासाठी, त्याला सिद्ध करण्यासाठी पाऊल उचलतो आणि त्या दिशेनं चालू लागतो त्यावेळेला काय होतं हे आपण सर्वांनी इतिहासातून जाणून घेतलेलं आहे. वडीलधाऱ्यांच्याकडून, त्यांच्या काळातल्या लोकांच्याकडून समजून घेतलेलं आहे. एका हिंदी विचारकाने अशा माणसांच्या प्रवासाबद्दल म्हटलं, मैं जब चल पडा अकेला ही निकल गया. एक मोठा माणूस, मैं जब चल पड़ा अकेला ही निकल गया, मैं चलता गया कारवां जुड़ता गया. मी चालत राहिलो आणि पाठीमागून लोकांचा समूह माझ्या पाठीशी येत राहिला, मला समर्थन, पाठिंबा माझ्या कार्याला देत राहिला. वीराचार्यांचं असंच झालं. पण असं असलं तरी देखील त्यांनी जे कार्य केलं त्यामध्ये त्यांना अनेक संघर्ष करावे लागले, अनेक चढ उतार पाहावे लागले. बऱ्याच वेळेला समाजातल्या प्रस्थापितांना तोंड द्यायची पाळी त्यांच्यावरती आली, कारण त्यांच्या अहंकाराला कुठेतरी ठेच पोहोचत होती. हा काल आलेला पोरगा समाजात प्रतिष्ठापित असणाऱ्या आम्हाला काही न करता याच्या पुढं, याच्या पाठीमागं, याच्या आसपास एवढी लोक जमत आहेत, त्याच्या शब्दाला ब्रह्मवाक्य समजून लोक त्याला फॉलो करत आहेत, हे प्रस्थापितांना सोसत नव्हतं, पचत नव्हतं, चांगलं वाटत नव्हतं. पण त्यांचा कोणताही विकल्प, त्यांचा कोणताही विचार न करता ते फक्त एकच ध्यास, एकच ध्येय ठेवून चालत राहिले की माझ्या समाज बांधवांना, मग समाज बांधवांना याचा अर्थ जैनच असा नव्हे, तरुण पिढी व्यसनमुक्त झाली पाहिजे, तरुण पिढी सदाचारी झाली पाहिजे, ती धार्मिक झाली पाहिजे, सत्संगतीमध्ये येणारी धार्मिक बनली पाहिजे, याच्यासाठी ते निरंतर चालत राहिले, प्रयत्न करत राहिले. आणि ते असताना ते पूर्णपणे त्यांच्या साध्याला सिद्ध करण्यामध्ये यशस्वी झाले होते. आज आपण पाहतो दळणवळणाची साधनं एवढी झालेली आहेत, गाड्या, बसेस, प्रत्येकाच्या दारात 2-4 गाड्या आहेत. बसेसची व्यवस्था महामंडळांच्या द्वारे एवढी सरकारद्वारे केली गेलेली आहे. त्यांच्या काळामध्ये दळणवळणाची, परिवहनाची एवढी व्यवस्था नसताना देखील त्यांच्या एका हाकेवरती अल्पावधीमध्ये हजारो युवक एका ठिकाणी जमू शकत होते. आज प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराजांचं जे काही यशोगान आपण करतो, त्यांच्या अलौकिक, असाधारण, लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल आपण जे नम्रीभूत होतो, आचार्य शांतीसागरजी महाराजांच्या उपकारांच्या प्रती आपण जे कृतज्ञता आपल्या हृदयामध्ये धारण केलेली आहे, त्याचं श्रेय सुद्धा वीराचार्यांचंच आहे. का? कारण आज आपल्या परिसरामध्ये सांगली, कोल्हापूर, बेळगाव, किमान या 3 जिल्ह्यांमध्ये तरी शांतीसागर महाराजांची जी पुण्यतिथी प्रत्येक वर्षाला साजरी केली जाते, मध्यवर्तीच्या द्वारे एका ठिकाणी कुठेतरी केली जाते दरवर्षी, आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या गावात सुद्धा आपापल्या परीने करत असतात. ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय वीराचार्य बाबासाहेब कुचनुरेंना आहे. कारण 1982 साली त्यांनी स्वतः या पुण्यतिथी कार्यक्रमाचं 27व्या पुण्यतिथीपासून समडोळीमधून त्यांनी हा पुण्यतिथी सोहळा साजरा करायला सुरुवात केली. स्वतः ते उपस्थित होते, त्यांचे सवंगडी उपस्थित होते, आणि त्यावेळेला त्यांची कारकीर्द 5-25 वर्षाची होती असं म्हणायचं काहीही कारण. 1980 ते 88, 18 ऑक्टोबर 1954ला जन्माला आलेला माणूस 16 ऑगस्ट 1988ला मृत्युमुखी पडतो, परलोकी गमन करतो, स्वर्गीय निधी बनतो. या 34 वर्षांच्या हयातीतला फक्त शेवटच्या 7-8 वर्षांचा टप्पा असा होता जो त्यांनी सामाजिक कार्यासाठी आपल्या जीवनाला वाहून घेतलेलं होतं. पण त्या 7-8 वर्षांच्या कालावधीमध्ये शतकानुशतके जे काम कोणाला जमू शकणार नाही असं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून स्मारकाचं निर्माण कार्य करत असताना करणाऱ्यांनी, त्यात सहभागी होणाऱ्यांनी, अनुमोदना करणाऱ्यांनी आपण सर्वांनीच एक संकल्प घेऊया की दुसरे वीराचार्य जरी आपण बनू शकत नसलो तरी त्या वीराचार्यांचे सच्चे अनुयायी बनूया. आणि त्यांनी जो विडा उचलला होता त्या कार्यामध्ये सिंहाचा नसला तरी खारीचा वाटा आम्हाला उचलता येईल का,
आणि आमच्या जैन समाजाच नव्हे, कोणीही मानव समाजातला जैन, अजैन, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कोणीही असू दे, एका तरी व्यसनात गडलेल्या, पापाचारामध्ये बुडलेल्या एका तरी व्यक्तीला आपण त्या खाईतून बाहेर काढलो तरी वीराचार्यांचे सच्चे अनुयायी बनून आपण त्यांच्या कार्यामध्ये सहकार्य केल्याचं, सहभाग घेतल्याचं समाधान आपल्याला आपल्या जीवनामध्ये लाभू शकेल. म्हणून आपण सर्वांनी हा प्रयत्न करूया की त्यांच्या विचारांना जिवंत ठेवूया. वेळ भरपूर झालेला आहे, 4:25 झालेले आहेत. तुम्हाला पण अजून भरडा भिजवायचा आहे, अजून तुमचे पुढचे कर्तव्य आहेत सगळे. पण आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे. प्रवचनं पुढं मागं होत राहतील. परवा 26 तारखेपासून कालपर्यंत तुम्ही आचार्य महाराजांचं, चंद्रप्रभू सागर महाराजांचं ऐकलेलं आहातच. आताही त्यांचं होणार आहे, उद्याही त्यांचं प्रवचन होणारच आहे. कारण आम्ही उद्या सकाळी हा कार्यक्रम सोहळा झाल्यानंतर पुढं पहिलाच ठरलेल्या कार्यक्रमाला अनुसरून, असं कोणाला वाटायला नको की मधनच गेले काय. कारण आपल्या मर्जीनुसार अर्थ काढायला समाज फार पटाईत असतो. PhD, डिलीट, MPhil सगळं त्याच्यामध्ये समाजानं केलेलं असतं. पण मी इथलंच बोलतोय असं नाही, जनरली आहे हा विषय काय. आणि बऱ्याच वेळेला अर्थ काढायला चांगला जाऊन सुद्धा बऱ्याच वेळेला वेगळा पण अर्थ निघतो. मागच्या वर्षी 2024 साली फेब्रुवारीमध्ये आष्टा गांधीनगर या ठिकाणी एक विधान झालं. आणि त्यावेळेला त्या विधान पूजेमध्ये असताना एक दिवस आहारला गेलो होतो एका चौक्यात. मग आहार करत असताना एक व्यंजन देत असताना मी माझं जे त्याग होतं ते त्यांना विचारत होतो, यात इतरा ज्ञाने ना की तरी. मग त्यांना काही लक्षात आलं नाही का आजा बंडू कवटेकरचे वडील हो. मग मी विचारल्यावरती त्यांना काही कळलं नाही. मग माझं दूध त्याग होतं म्हणून मी शेवटी असं केलं. मग असं केल्यावरती आजा म्हणले, धार कोण काढले सांगा. काय म्हणले, मी काय विचार लागलोय ते आता घाला की तिऱ्यांना खुणवून विचारलं. आता बोलणार आहे आम्ही, पण त्यांना लक्षात नाही. साधी भोळी होते ते, त्यांना लक्षात आलं नाही. पण त्यांनी ह्याचा अर्थ काय काढले, धार कोण काढले सांगा. मग बऱ्याच वेळेला असं गैरसमज होत असते. उद्या आम्ही जे जाणार आहे पहिलाच ठरलेल्या कार्यक्रमाला अनुसरून, ट्रस्टीची बरोबर आहे. हा तुम्ही थांबा म्हणून भावना व्यक्त करताय, ती तुमची भूमिका, तुमची बाजू. पण ठरताना असंच ठरलेलं आहे. कार्यक्रमाचा मुहूर्त निघाला 1 जून आणि 2 जूनचा. पण आम्हाला ह्या कार्यक्रमाचं हे जे आत्ता चालू आहे हे मध्येच आलेला कार्यक्रम आहे, बरोबर. अगोदर 5-6 महिन्याच्या आधी हे ठरलंय आणि आम्ही उद्या सकाळी जातोय असं अजिबात नाही. परवा गळतग्यामध्ये आमचे हे सगळे ट्रस्टी मंडळ आले होते. त्यावेळेला या कार्यक्रमाची चर्चा प्रारंभ झाली, आत्ता चालू असलेल्या कार्यक्रमाची. पण मी सांगितलं होतं मला जूनच्या 1 तारखेच्या दरम्यानच शिरगुप्पीला जायचं आहे. त्यात मग ॲडजस्ट करून 1 तारीख तुम्हाला देतो आहे. पण 2 तारखेला सकाळी पाया खुदाई वगैरे झालं तर मी 2 तारखेला सकाळी शिरगुप्पीला जाणार आहे. हे पहिलाच निर्धारित म्हणा की हा नाही. तिथं मानस्तंभला हात लावून सांगा भाऊ, नाही म्हणा भाऊ एकदा म्हणा. हां हो, चेष्टा करतात, आमचा बी चिमटा काढतात सोडा, ती काय हेही करतात. परंतु हा गणेशवाडीचे आहेत. पण आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे ह्या स्मारकाच्या कार्यामध्ये अनुमोदना द्यावी. आपले ट्रस्टी मंडळ सगळे तरुण आहेत, युवक आहेत. कुठं चुकलं तर त्यांची चूक समजून घ्यावी, त्यांची चूक त्यांच्या लक्षात पण आणून द्यावी. पण कुठं हां चावडीवर, चावडी कट्ट्यावर, मंदिरात येऊन त्यांना सांगा हे बाबांनो हे चुका लागलंय किंवा हे बरोबर आहे, हे बरोबर आहे तर याला आमचं पूर्ण अनुमोदन आहे. चुकलं तर यात जरा सुधारणा करा ह्या गोष्टी. कारण काम करणाराच चुकत असते. चुकतोय कोण सांगा बरं, बिनकामाची माणसं चुकतात. ठेच कोणाला लागत्या, चालणाऱ्याला, बरोबर. तसं काम करणाराच चुकू शकतोय. म्हणून काही त्रुटी उणीव राहत असेल त्यांना त्याचं मार्गदर्शन करा. चांगलं करत असतील सहकार्य करा, अनुमोदना करा. पण हे स्मारक कोणा एक व्यक्तीचं नाही, हे एक अलौकिक व्यक्तिमत्वाचं स्मारक होणार आहे की ज्याच्यातून पिढ्याने प्रेरणा घ्यावी आणि आपल्या जीवनाला उन्नतीच्या मार्गावरती न्यावं. तर उद्याचा कार्यक्रम महाराजांचं सानिध्य तर बहुतेक दिवसभर पण आहेच आहे ना, आहे तोपर्यंत तर आहेच. कारण मी पत्रिका वाचली होती ह्या कार्यक्रमाची, त्यात तर उल्लेख असा आहे 2 तारखेच्या कार्यक्रमाचा की दुपारी प्रवचन आहे. मग प्रवचन आहे हे छापल्यात त्या अर्थी आम्ही जाणार आहे हे निश्चित आहे. आणि प्रवचन आहे ह्या अर्थी महाराज आहेत, किमान उद्या दुपारी तरी प्रवचन आहे. तर हे सगळं कार्यक्रम आपण उद्यापुरताच मर्यादित न ठेवता स्मारक निर्माण होईपर्यंत प्रत्येकाने सहकार्य द्यायचं आहे. आणि स्मारक निर्माण झाल्यानंतर त्यातून काय घ्यायचंय,
त्यात ठेवलेली एक एक वस्तू घ्यायची आहे. काय घ्यायचे आहे? प्रेरणा घ्यायची आहे. कोणाचं आहे ते स्पष्ट जा, आम्ही सकाळी जाणार आहे म्हणल्यावरती ते सांगायला लागते. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी काम करून घेऊया. वेळ झालेली आहे. बोलिये गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी मुनी महाराज की, अहिंसा परमो धर्म की.